आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक फार्मर आयडी म्हणून एक संकल्पना, जसं तुमचं आधार कार्ड आहे, बरोबर पॅन कार्ड आहे, तशी एक संकल्पना आहे किंवा एक तशी सिस्टम आहे जी तुमची AI टेक्नॉलॉजीने ती जोडली जाणार आहे, की उद्या सरपंच, पोलीस पाटील किंवा तहसीलला विचारायची गरज लागणार नाही, की जर आता साताऱ्यामध्ये जळीव या गावामध्ये 100 शेतकरी शेती करतायत, तर ते आधुनिक शेती करतात, तर त्यांच्यासाठी मदत द्यायला त्यांना कुणाची पण गरज लागणार आहे. ते डायरेक्ट त्यांच्या फार्मर आयडी पासून मधून त्यांच्या शेतकऱ्यांना डायरेक्ट फोन करून, एखादा जिल्हा अधिकारी सुद्धा किंवा दिल्लीवरून सुद्धा शेतकरी प्रशांत साहेबांना फोन करून सांगतो, साहेब तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला अजून आम्हाला मदत काय पाहिजे, अशी आपल्याला पुढच्या 10 एक वर्षात 5 वर्षात सर्व्हिस मदत. मिळणार आहे सरकारकडून. बरोबर. त्यासाठी आता सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवात करणं गरजेचं आहे. तर आता मला सांगा, की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे थोडीशी, बरोबर आहे. एक थोडीशी एक अमुक टप्प्यात इन्व्हेस्टमेंट आहे. जर असे शेतकरी आहेत त्यांच्याकडे जमीन आहे, पण इन्व्हेस्टमेंट करायची पात्रता नाही, तर ह्या लोकांसाठी आपण काय मदत करू शकतो? बरोबर आहे. आपण म्हणजे सगळ्यांसाठीच नाही आपण तेच बोलतो, 80% जर लोक आपल्याला त्यांच्या पद्धतीने करत असेल, तर त्या लोकांना आपण करोडपती 12 वर्षात बनवायचा प्रयत्न करतोय. आपली स्लोगनच ती आहे, की आम्ही शेतकऱ्यांना श्रीमंत करतो. बरोबर. आम्ही शेतकऱ्यांना श्रीमंत बनवतो. तर त्यासाठी आपण आपला विचार करत नाही. बरोबर. 10 लोक मोठी झाल्यानंतर त्यांचा हात पकडून आपण वरती जाणार आहोत. 10 लोकांच्या मानेवर पाय देऊन तर सगळे जण वरती जातात. बरोबर. पण आपल्याला ते न करताना आपण ह्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. तर साताऱ्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये प्रशांत साहेबांसारखे मला लोक भेटले आणि ते म्हटले, की साहेब माझ्याकडे 10 एकर जागा आहे. तर त्यातले 8 एकर जागा आहे ती तुम्हाला मदत करू शकतात. तर 2 शेतकरी असतील किंवा 100 मध्ये 20 शेतकरी असतील, तर त्यांचं काय? त्यांची पण इच्छा आहे, त्यांच्याकडे पाणी आहे, त्यांच्याकडे जमीन आहे, पण त्यांची इच्छा आहे, पण त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही. बरोबर. तर अशा वेळेला आपण आज आपल्यासारख्या लोकांना उभी करण्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. तर आपण त्या 20 लोकांना प्रयत्न करणार आहोत, 2 लोकांना प्रयत्न करणार आहे, की आपल्याला काही शेतकऱ्यांकडनं मिळतंय, ते बाकीच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आपण त्यांना मदत करू शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये आपण पर्सनली 10 लोकांनी आपल्याला मदत केली, तर आपण त्यांना वर्षासाठी जी 552,000 रुपयाची झाली ती बांधावर आपण फ्री ऑफ चार्ज देऊ. त्याच्यासाठी आपण मशागत करू, पाणी व्यवस्थापन करू आणि त्यांचं प्रोडक्शन करून देऊ आणि त्यांना विश्वासात घेऊन सांगू किंवा त्यांच्याकडनं आपण असं लेखी घेऊ, की बाबा तुम्हाला आम्ही सगळी मदत करतोय, तर तुम्ही त्यातले आम्हाला हे हळू आम्हाला द्या. या पद्धतीने आपण सगळ्याच तिथल्या शेतकऱ्यांना आपण ह्या संकल्पनेमध्ये आपण या योजनेमध्ये आपण घेऊ घेऊ शकतो. शकतो त्याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे एका दुसऱ्या शेतकऱ्याला ऍडजस्ट करून सुद्धा घेता येऊ शकतं या योजनेमध्ये. ज्या शेतकऱ्यांकडे अशी पात्रता आहे, की बाबा मी एवढे पैसे टाकू शकतो, तर त्याला पुढे अनुदान घेताना काहीच प्रॉब्लेम नाही. येणारी रक्कम ही त्याचीच आहे. ज्याला आम्ही मदत करतोय किंवा ज्याला मदत करावी लागणार आहे, त्याच्या रकमेत थोडासा 19-20 होऊ शकतं, कारण त्याला ती रक्कम तर काढून तर द्यावीच लागेल. आता तुम्ही बोलल्याप्रमाणे आज 90% लोक 10वी, 12वी, 15वी नंतर शहरामध्ये येत आहेत. हं. तर आपण त्यांना पण सांगू शकतो, की बा कोणीतरी मुंबईला येणाऱ्याला प्रत्येक शेतकरी हा त्याच्या घरी त्याची शेती असणार आहे, गावाला त्याचं हे असणारच आहे. तर तो म्हणतो, की प्रशांत साहेबांसारखे लोक असतील, जे ते तुमच्या व्यापामध्ये तुम्ही मुंबईमध्ये आहात. तुम्ही सोडून तर जाऊ शकत नाही. आणि शेती म्हटली तर पहिले आपल्या शेतीला वन टाइम लागवड करत असू तरी पहिले 1 महिना 2 महिना आपल्या शेतकऱ्याला तिथे थांबावं लागणार आहे. बरोबर. पण काही शेतकरी असे आहेत, की बाबा नाही संतोष किंवा नाही प्रशांत साहेब आम्हाला यासाठी वेळ द्यायला नाहीये. किती पैसे पाहिजे ते सांगा. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करता तर तुम्ही आमची पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करा किंवा आमची पण करार शेती करा. हे पैसे घ्या आणि करून द्या. आपण त्यासाठी तयार आहोत. बरोबर. आपण त्याच्यासाठी 1 सव्वा लाख, 1.5 लाख रुपये वन टाइम त्यांच्याकडनं घेऊन आपण ते 1 एकर जागा लागवड करून त्यांचे प्रोडक्शन, मार्केटिंग, मॅनेजमेंट आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देण्याची पण आपण जबाबदारी घेत आहोत. बरं, एखाद्याने समजा अशी गोष्ट जर मान्य केली, बरं 1 लाख 1.5 लाख देण्याची जर त्याची पात्रता असली आणि त्याने जर तसं केलं, तर पुढे जाऊन त्याची ही रक्कम किती दिवसात त्याला परत मिळू शकते? आता ऍक्च्युली 1 ते 1.5 लाख रुपये आपण त्याची हातात घेतच नाहीये. काही लोकांना हा पण प्रॉब्लेम आहे, की 1 लाख 1.5 लाख प्रशांत साहेबांकडे किंवा त्यांच्या मित्राकडे दिले, तर तो माणूस उद्या गावाला गेला तर आम्ही शोधणार कुठे? ही पण आज भीती असते. कारण आज फक्त डायरेक्ट लोक फसवत नाही, तर ऑनलाईन पण फसवत आहेत. तर आपण त्याच्याकडून प्रत्येक वेळेस ज्या गोष्टीसाठी लागणारे पैसे ते आपण मागणार आहोत. जसं आपण त्याची ह्या गव्हर्नमेंटच्या मनरेगामध्ये तो माणूस पात्र ठरल्यानंतर त्याला विश्वासात घेऊन प्रशांत साहेब तुम्हाला 500 झाडं देण्यासाठी मला 52,000 रुपये लागणार आहेत. तर ते 52,000 रुपये डायरेक्ट कंपनीच्या नावावर जातील आणि पुढच्या 24 तासामध्ये तुम्हाला 52,000 ची रिसिप्ट मिळणार आहे. त्यामुळे ती अमाउंट आम्ही जे आता एकत्र काम करतोय, तर प्रशांत साहेबांच्या खिशात जाणार नाही किंवा आमच्या खिशात जाणार नाहीये. ती डायरेक्ट कंपनीकडे जाणार आणि विदिन 24 तासामध्ये तुम्हाला रिसिप्ट भेटणार आहे. बरोबर. बरं, आता आपण थोडीशी दुसऱ्या बाजूला वळूया, की आतापर्यंत बऱ्याचशाच योजना गव्हर्नमेंटच्या गावच्या साईडला आल्या, की आंबे लावा, अमुक आंब्याची झाडं लावली एवढी की एवढं गव्हर्नमेंटचं अनुदान म्हणून तुम्हाला मिळतं. पण तिथे आता लोक घाबरतात हे पैसे घ्यायला, की बाबा ती परतफेड तर नाही ना. मध्ये कोणता तरी एरंड
एरंडे असेल, तुमचं कडकनाथ असेल. एरंडचा आमच्याकडे बऱ्याचशीच स्कीमा आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी झाडं लावली, काही लोकांनी थोडंसं 2 नंबर पण केलं. बऱ्याच लोकांनी झाडं लावली, ती झाडं मेली वगैरे आणि गव्हर्नमेंटचे काही टप्पे अनुदानाचे घेतले पण त्यांनी. आता गव्हर्नमेंटने ज्यावेळेला ती परत क्लेम केलं, की बाबा तुमची झाडं जर जगलेली नसतील, तर हे पैसे आम्हाला परतफेड पाहिजे. त्यावेळेला त्या लोकांना पैसे परत देणं भाग पण पडलं. तर असं काही नाही ना, की बाबा आपला एखादा शेतकरी या गोष्टीला पुढे उभा राहिला. 100-500 झाडं त्यांनी लावली, मोठी झाली आणि पुढे जाऊन ती समजा जर काही प्रॉब्लेम झाला, तर ह्या गोष्टीत परतफेड तर नाही ना? अनुदान परत भेटलं असं आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 24 वर्ष जवळ-जवळ 40 वर्षात असं कधी झालं नाही. ओके. आणि हे असं झालं ते कधी झालं ज्या वेळेस शेतकऱ्याला सन्मान निधी भेटला. हं. त्या कॅटेगरीमध्ये काही लोकांनी सरकारी नोकर असताना, व्यावसायिक असताना त्यांची इन्कम सरकारने सांगितल्यापेक्षा जास्त असताना सुद्धा सन्मान निधीचा फॉर्म भरला आणि त्यांना पैसे आले. त्यावेळेस कलेक्टरनी त्यांचे पैसे ॲक्शन मागवले घेतली. होते, त्याच्यावर ॲक्शन घेतली होती. पण आंबा, काजू, चिकू, पेरू आणि शेती प्रकल्पामध्ये अनुदान किंवा मिळणारं नुकसान भरपाई एकूण ह्या 40 वर्षामध्ये शेतकऱ्यांकडनं कधी परत घेतली नाही, की बाबा चुकून त्याला ₹500 द्यायचे होते आणि त्या शेतकऱ्याला ₹5,000 गेले, तर तू आता 4,500 आम्हाला परत दे, असं कधीही झालेलं नाही. बरं असंही झालं नसेल, की त्याला 500 द्यायचे आणि तिथे 4,500 झालं. 4,500 दिले. असंही होत नाही. असंही होत पण जरी नाहीये. 500 दिले आणि 500 ते परत गव्हर्नमेंटने घ्यायला हात पुढे पसरलेत. या 40 वर्षात असंही झालं कधी नाही. झालेलं त्यामुळे नाहीये. शेतकऱ्यांना नक्कीच निश्चिंत राहता येईल, की अशी कोणतीही योजना नाही, की त्याच्यामध्ये परतफेड आहे. आणि याच्यामध्ये आपण जर पुढाकार घेतोय, आपण जर झाडे लावतोय आणि ती जोपासतोय, तर नक्कीच त्याचं अनुदान आपल्याला मिळतं आणि ते नक्की परतफेड असं नाही. नाही. त्याचा आपल्याला फायदा